लेझरच्या शोच्या माध्यमातून श्री सिद्धरामेश्वरांचं कार्य उजळण्यात आलं। यावेळी शोभेच्या दारू कामाला सुद्धा आसमंत उजळून निघाला। सिद्धरामांची अपार महिमा आहे। 850 ते 900 वर्षांपूर्वी त्यांनी केलेले कार्य लेझर शोच्या माध्यमातून आणखीनच ते जळून निघालं। सिद्धरामांच्या भक्ती आणि युक्ती आणि शक्तीचा संगम या अनोख्या शॉरनं घडवून आणला। एकीकडे उपस्थित भाविकांमधील भक्ती प्रेरित केली तर शोभेच्या दारूकामांना आनंदाचा क्षण मिळवून दिला। मंगळवारी रात्री रंगलेल्या या दारूकामातील विश्वगुरु भारत, अयोध्या, चांद्रयान आदी प्रकारानं उपस्थितांचं लक्ष वेधलं। या दोन्ही सोहळ्यांनी आसमंत उजळून निघाला। एम.ए. पटेल फायरवर्क्स, सिद्धेश्वर फायरवर्क्स आणि कराडच्या आदित्य फायरवर्क्सनं शोभेच्या दारूकाम सोहळ्यात सहभाग नोंदवला। पंच कमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांच्या हस्ते शोभेचं दारूकाम सोहळ्यास प्रारंभ झाला। यावेळी दारूकाम समितीचे अध्यक्ष ॲडव्होकेट व्ही.एस. आळंगे, ॲडव्होकेट मिलिंद थोबडे, बाळासाहेब भोगडे, मल्लिकार्जुन कळके, गुरुराज माळगे, प्रकाश बिराजदार आदी पंच कमिटीचे सदस्य उपस्थित होते। ग्रामदैवत शिवयोगी सिद्धरामेश्वराच्या यात्रेच्या निमित्तानं गेल्या 2-3 वर्षापासून आपण सुरू केलेल्या लेझर शोच्या माध्यमातून सिद्धरामेश्वराचं चरित्र या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न आपण सर्वांसमोर करतोय। या दारू कामाच्या निमित्तानं या ठिकाणी दारू कामाचं आतषबाजी झाली। त्यामध्ये ते 3 स्पर्धक त्यामध्ये भाग घेतले। त्यामध्ये सिद्धेश्वर फायरवर्क्स, त्याचप्रमाणे कराड आदित्य फायरवर्क्स कराड आणि दरवर्षी पहिला क्रमांक पटकवणारे आपल्या सोलापूरचे एम.ए. पटेल या सर्वांचं मी सिद्धेश्वर देवस्थानच्या वतीनं मनपूर्वक कौतुक करतो आणि अभिनंदन करतो। तशाच पद्धतीनं गेली 3 वर्ष झाले आपण नवीन पिढीला सर्व सद्भक्तांना सिद्धेश्वराचं चरित्र हे समजावं अशा पद्धतीची भूमिका घेऊन या ठिकाणी थोडक्यामध्ये त्यांच्या लहान काळामध्ये आपण हे काम करण्याचा प्रयत्न सुरू केला। गेली 2 वर्ष आपण लेझर गेमच्या चरित्राचा काही भाग दाखवला। यावर्षी आपण 2D एनिमेशनच्या माध्यमातून काही पौराणिक कथा ज्या सिद्धरामेश्वरांच्या होत्या त्या 4 पौराणिक कथा आणि काही आरत्या भीम शोच्या माध्यमातून दाखवला। यामध्ये बेंगलोरची जी चेतन यांची कंपनी आहे त्यांच्या माध्यमातून त्यांच्या टीमनी अतिशय छोट्या वेळात आम्हाला ते 3D करायचं होतं, परंतु 2D मध्ये आम्ही वेगळ्या करू शकलो आणि त्यामुळे त्यांच्या सर्व टीमचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो, कौतुक करतो आणि त्यांचे आभार मानतो। परंतु ते करत असताना अतिशय छोट्या काळामध्ये आमच्याच टीम मधले श्री संतोष पाटील यांनी या स्क्रिप्ट रायटिंगचं काम केलं। तशाच पद्धतीनं साऊंड सिस्टीम मध्ये आकाशवाणीमध्ये संतोष पवार आणि त्यांचे सर्व सहकारी प्रत्येकाची नावं मला माहित नाही, परंतु त्या सर्व टीमचं मी या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि एक चांगल्या पद्धतीनं आपण ह्या पौराणिक कथा सिद्धरामेश्वराच्या या ठिकाणी दाखवल्या। पुढच्या काळात सिद्धरामेश्वराच्या चरित्राचे काही भाग तशाच पद्धतीनं त्यांचं जीवन समाधी ज्या पद्धतीने घेतलं आणि त्यामध्ये समाजाला उद्देशून ज्या पद्धतीनं त्यांनी मार्गदर्शन केलं तो भाग आणि त्यांचा विशेष करून 12व्या शतकामध्ये सामाजिक कार्य, वचन साहित्य याची आधारित अशा पद्धतीचे आपण लेझर शो या पुढच्या काळात करणार आहे। याहीपेक्षा अतिशय चांगल्याच पद्धतीने आपण ते सादर करणार आहोत। तर या सर्व याला आपण ज्या पद्धतीने सर्व सद्भक्तांनी आम्हाला या ठिकाणी या पायाला प्रोत्साहन दिलं, त्यांनी या जे खुलासपणे याचं स्वागत केलं त्याबद्दल सर्वांचं मी या ठिकाणी आभार मानतो। सर्व पत्रकार, सर्व मीडिया यामध्ये आपण ज्या पद्धतीने या सर्व कार्यक्रमाला विशेष करून यात्रेला आणि या लेझर शो आणि दारू कामाच्या कार्यक्रमाला आपण प्रसिद्धी दिली, सहकार्य केलं, तशाच पद्धतीची भूमिका आपण पुढच्या काळात करावी। मी आपल्या सर्व मीडियाचं या ठिकाणी देवस्थान पंचकमिटीच्या आभार मानतो आणि माझ्या